हॅलो एव्हरीवन, प्रेरणा ठाकूर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपला रोजचा रुटीन मॉर्निंग सिकनेस तर झालीच चालू. तर आम्ही निघालो कुठेतरी बाहेर फिरायला. बेबो बघा किती खुश झाले. तर येस नाना वगैरे आम्ही निघालो आमच्या डोंगरावर. तर बघा मस्तपैकी असे चिवला पण आवडली प्लेस आणि दोघा बघा कशी उड्या मारत. बेबो तो उड्या मारत मारत चढली. तर नंतर आम्ही वरती चढलो आणि हे बघा आमच्या गोलू दिया दिशा इकडे तर आज भैये ना भाभ्या आलत्या कुठून आलत्या काय माहिती. बरं यांच्या राऊंडाला नको चला बरं आपण जाऊ पुढं. बरं हिडन दाखवतंय. तर इथं मस्त बेबो तर शॉकच झाली काय या एवढा भारी. तर मस्तपैकी आम्ही इथं खायला यांच्या दोघांची पहिल्यांदाच म्हणजे भेटल्या आणि मस्त गट्टी जमलेली. तर त्याच्यानंतर आम्ही वियोमला घेऊन आलो इथं आदिवासींची घरं दाखवायला का कशा पद्धतीने असतं त्यांचे. कारण त्याला मी ह्याचसाठी आणलेलं का त्याला पण काहीतरी माहिती व्हायला पाहिजे नवीनच. तर त्याला पहिले सांगितलं की इथं बारा एवढ्या वरती घर आहे मग 12ही महिने पाणी कसं येतं. तर बरं खेकडं कशा पद्धतीने आपलं बोरिंगचं काम करतं आणि त्याला पूर्ण डिटेल सांगत होतो. आणि अशा प्रकारे इथं विहिरी असतात किंवा 12ही महिने पाणी असतं. पावसाळ्यात तर असतंच, हिवाळ्यात उन्हाळ्यात पण. बरं एवढा कोरडा भरलेला असतं तरी पण बरं इथं पाणी असतं. तो कसं असं त्याला जाम म्हणजे इन्फॉर्मेशन देतो जेणेकरून त्याला पण जराशी नॉलेज यावं. नंतर यांची एन्जॉयमेंट चालूच होती. पाणी बोलला तर नानीकडे चिवला वेफर भरवत होती आणि यांची तर मज्जा चालली. इकडं आम्ही मस्त मोमोज घेतलेलं आणलेलं आम्ही स्टीम केलं आणि चिकन रोस्ट वगैरे घेतलेले. आणि यांची मजा ही बघा पाऊस पडलेला तर कशी कोंबडीसारखी बसले. यांची मजा थांबतच नव्हती. पावसाने एवढं धुलो करते तरी पण त्यांची मजा चालूच होती. एनर्जी खालती गेली त्याची बोललो. तर त्यांची अशीच नुसती मस्ती चालू होती. स्लाईड वगैरे करत होती ती लोक आणि मस्तपैकी ते हे करत होती मज्जा करत होती. आणि कोणाला यायचं असेल ना बिंदास या फक्त घाण नका करू बिंदास या. नंतर यांची नाण्यांचे फोटो काढायला लागले मी आणि सिनरी एवढी भारी झालती ना की बस म्हणजे मन एकदम शांत आणि प्रसन्न झालेलं. कारण लई दिवसांशी आम्ही बाहेर आलेलो आणि पोरांना पण आणलेलं सगळ्याकडे हिरवागार. तर आम्ही नंतर निघालो लगेच 1-2 तास निघालो मस्त खाऊन पिऊन. आमचे घाणबीण आम्ही सोबत घेऊन आलो आणि चालत नंतर सनसेट झालेला आणि सनसेट एवढा भारी दिसत होता. तर असा वॉटरफॉल वगैरे आहे तिथं. आणि नंतर मी घरी आलो आणि पहिले याना पार्सल केली घरी आणि मग तिथून आमच्या धाब्यावर आलो. आणि ह्या बघा आमचं किचन नीट अँड क्लीन आहे हा. आणि ही बघा दोघीजणी बसल्या आणि वेट करताना आम्ही ऑर्डर दिली ती ना आमच्या धाब्यावर. तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो फ्रेश बीच झालो आणि नानीने एक्स्ट्रा मला पर्स आणलेली. तर आजच्यासाठी एवढंच. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला.